हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 12वी एसपीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओ लेक्चर मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत करतोय बिग बुल बॅच मध्ये. चला, मागच्या क्लासमध्ये आपण वर्किंग कॅपिटल, खेळते भांडवल काय असतं काय नाही याच्याबद्दल इन डेप्थ डिस्कशन केला होता. आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक, राईट, की असे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, असे कोणते कोणते घटक आहेत की त्यांचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या बिझनेसच्या वर्किंग कॅपिटलवर होतो. म्हणजे हे काही गोष्टी आहेत ज्याचा परिणाम वर्किंग कॅपिटलवर होतो, किंवा वर्किंग कॅपिटल असेल तरच तुम्हाला इत्यादी सर्व गोष्टी योग्यपणे हाताळता येतील, मॅनेज करता येतील. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की खेळत्या भांडवलाची आवश्यकता मोजण्यासाठी कोणतीही अचूक मानके नाहीत. बघा इथे काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला जे वर्किंग कॅपिटल आहे त्याची जे बिझनेस मध्ये रिक्वायरमेंट आहे, एक्झॅक्ट किती रिक्वायरमेंट आहे काय नाही हे जर मोजायची काही अचूक मानके नाहीयेत. आता मानके म्हणजेच काय, किंवा आवश्यकता म्हणजे काय, बेसिक साधी गोष्ट आहे. बघा आता तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल किंवा तुम्हाला जर वोटर आयडी काढायचं असेल तर मानके हे काय आहेत, तर तुमचं वय आहे. आणि वय हे अचूकपणे तुम्हाला मोजता येतं, कारण साधं सिंपल आहे की प्रत्येक वर्ष तुमचं वय एक एक वर्षानं वाढत असतं. आणि 10वी झाली की 15 वर्ष झाले असं समजण्यात येतात. 12वी नंतरचा पहिला वाढदिवस हा 18 वर्षाचा असतो. त्यामुळे वय मोजण्याचे जे मानके आहेत ते उपलब्ध आहेत. बट बिझनेस मध्ये वर्किंग कॅपिटल किती लागेल हे मोजण्यासाठी जे मानके आहेत, फॉर्म्युलाज आहेत, ते अवेलेबल नाहीयेत. तुम्हाला ग्रॉस एक अंदाजित इस्टिमेटेड अमाऊंट घ्यावी लागते. व्यवसाय ज्या आर्थिक वातावरणात कार्यरत आहे तसेच इतर अनेक गोष्टींवर विचार करून खेळत्या भांडवलाचे प्रमाण निश्चित केले जाते. बघा व्यवसायाचं जर आर्थिक वातावरण म्हणजेच काय, की बाबा करंट सिच्युएशन मध्ये आपल्या बिझनेस मध्ये किती प्रमाणात पैसे यायलेत, किती प्रमाणात व्यवसाय जात आहे, किती प्रमाणात आपलं पैसे उधारी पेंडिंग आहे, हे जाणून घेणे म्हणजेच काय, हे आर्थिक वातावरण आहे. उदाहरणार्थ त्याला आपल्या गावरान भाषेमध्ये तेजी, मंदी, मार्केट आज थंडगार आहे, मार्केट आज गरम आहे असं म्हटलं जातं. आता तेजी मंदी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तेजी म्हणजेच काय, की जेव्हा वस्तूची किमती वाढलेल्या असतात तरी सुद्धा कस्टमर खरेदी करत असतात, त्याला तेजी म्हणतात, राईट. आणि मंदी म्हणजेच काय, वस्तूची किमती वाढू दे कमी हो दे, कस्टमर बाजारात येत सुद्धा नाहीये, कस्टमर बाजारात फिरकत सुद्धा नाहीये, त्याला मंदीचा काळ म्हणतात. आता उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये दिवाळीचा जो कालावधी असतो त्यावेळेस अनेक जणांच्या घरी सण वगैरे साजरा होत असतात. तेल असेल, तूप असेल, डाळी असतील, सर्व काही गोष्टी असतील, याचे किमती कितीही गगनाला भिडलेले असू दे, कितीही किमती वाढलेल्या असू दे, काळ तेजीचा असल्यामुळं कस्टमर जे आहेत, ग्राहक जे आहेत, कंपल्सरी खरेदी करतातच, राईट. असं कोणी बघितलंय का की मिठाईची किमती वाढल्यामुळे यावर्षी आम्ही दिवाळीला मिठाई खाणार नाही, असं होत नाही. त्यामुळे दिवाळीचा काळ हा तेजीचा काळ असतो. कस्टमर, मार्केट सगळीकडे धिंगाणा धिंगाणा, वस्तूची खरेदी विक्री चालू असते, मोठ्या प्रमाणावर सेल चालू असतो. ओके, बट ज्या दिवशी ज्या आठवड्यात दिवाळी संपली त्याच्या नंतरचा काळ म्हणजे मंदीचा असतो, कारण ऑलरेडी सर्व फॅमिली मेंबर्स, घरातले लोक किंवा देशातले जे लोक आहेत ते पैसे खर्च केलेले असतात. त्यामुळे त्याच्या नंतरच्या काही दिवसामध्ये ते पैसे खर्च करत नाहीत. तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामध्ये जर माझा स्वतःच्या घरातला एक्सपिरियन्स सांगतो की ज्या वेळेस 2011-12 आमच्या घरात टीव्ही आला होता. ओके, तो एलईडी स्क्रीनचा जो टीव्ही निघाला होता, अगोदर जे मोठे टीव्ही होते 2011ला एलईडीचाच टीव्ही घेतला होता. तर ज्या महिन्यात पप्पांनी टीव्ही घेतला होता त्याच्यानंतर 3 ते 4 महिने पप्पांनी कोणताच खर्च केला नाही. मी जरी पैसे मागितले तरी 200 मागितलेली 50 द्यायचे, म्हणायचे नाही नाही ऑलरेडी खर्च झाला नाही. प्रत्येकाच्या घरातली एक मेंटॅलिटी असतेच, राईट. तर हे जो मार्केटचा जो आपल्या व्यवसायामध्ये पैसे यायलेत का नाही हे जाणून घेण्याचं काम म्हणजेच काय, आर्थिक वातावरण असतं. आर्थिक वातावरणात कार्यरत आहे तसेच इतर अनेक गोष्टींचा विचार करून खेळत्या भांडवलाचे प्रमाण निश्चित केले जाते. आता साधं सिंपल लॉजिक आहे, तेजीचा काळ आहे आणि अशा टाइम मध्ये तुमच्या व्यवसायात अनेक कस्टमर्स आहेत, राईट, वस्तूची खरेदी विक्री करायला तुम्हाला पैसे देऊन चाललेत. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर कोणी डेटर तुमचा पैसे देणं बाकी असेल, तुम्हाला जर कोणता ग्राहक पैसे देणं बाकी असेल आणि तो जर म्हटला की सर मी पैसे उद्या आणून देतो चालेल का, तर तुम्ही काय विचार करता, यार उद्या देतो म्हणायला की आज तर एवढे कस्टमर्स इथं बसून आहेत, आजचं तर पैशाचं काम भागलं. मग अशा वेळेस तुम्ही त्याला काय म्हणता, चालेल ठीक आहे, काय हरकत नाही, उद्या पैसे आणून दे. ओके, का, कारण तुम्ही तुमच्या व्यवसायाचं आर्थिक वातावरण लगेच ओळखलं. कारण त्यांना जर उद्या पैसे आणून दिला तर चालेल, कारण आज एवढे सगळे कस्टमर्स बसून आहेत, ह्यांच्याकडून पैसे येतील आपल्याला, राईट. बट मागच्या 4 दिवस झालं
तुमच्या दुकानामध्ये कस्टमरच नाहीयेत. 500 रुपयाचे गिऱ्हाईक, 200 रुपयाचे ग्राहक तुम्ही करायलात आणि एक कस्टमर म्हणला की सर आज पैसे आणून देणार होतो, पॉसिबल नाही, पैसे 5-6 दिवसानंतर आणून देतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाचं आर्थिक वातावरण बघता आणि त्याला ठोस शब्दात सांगता, आज पैसे आणून दिलास तर बराहीच नसता, उद्या व्याजासकट वसूल करतो. का? कारण तुम्हाला माहित आहे की ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत. राईट. आज इथे तुम्हाला पैशाची गरज आहे आणि तुमच्याकडून तुमचे पैसे लोकांकडे आहेत. ते असताना सुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायातले पैसे जर ग्राहकाला देत नसाल तर मग ते काय कामाचं. राईट. साधा सिंपल लॉजिक आहे की तुम्हाला सुद्धा काही लोकांना पेमेंट करावं लागतात. राईट. आणि तुमच्या हक्काचे पैसे जिथे अडकून आहेत ते तुम्ही जर मागायला हेजिटेट करत असाल तर ते काही कामाचं नाही. बिझनेसमध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं आर्थिक वातावरण ओळखता आलं पाहिजे. कस्टमरला किती दिवस सूट द्यायचं काय नाही हे सुद्धा तुमच्या हातामध्ये असतं. आणि हे काही गोष्टी आहेत की ज्याचा परिणाम व्यवसायाच्या वर्किंग कॅपिटलवर होतो. आता सर्वात महत्वाचं आणि सर्वात प्रमुख ते म्हणजे व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचं एक्झॅक्ट स्वरूप म्हणजेच काय की व्यवसाय मोठा आहे का छोटा आहे हेच इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, दैनंदिन वापरांच्या आवश्यक वस्तूच्या उत्पादनात गुंतविलेले व्यवसाय संस्थांना तुलनेने कमी भांडवलाची गरज भासते. आता साधं सिंपल लॉजिक आहे, बेसिक एक्झाम्पल. दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू म्हणजेच काय? वीज ही प्रत्येकाला लागते. राईट. त्याच्यानंतर गॅस सिलेंडर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. प्रवासी वाहतूक प्रत्येक जण करत असतात. असं कधी झालेलं आहे का की सिलेंडरचा माणूस तुमच्या घरी सिलेंडर द्यायला आला आणि तुम्ही त्याला म्हणालात की नाही पैसे पुढच्या महिन्यात येतो? अजिबात नाही. वस्तू दिल्यानंतर लगेच पैसे द्यावे लागतात. इलेक्ट्रिसिटी बिल असं कधी झालेलं आहे का? इलेक्ट्रिसिटी बिल 6 महिने तुम्ही बिलच दिलं नाहीत, 6 महिन्याचं बिल एकदा 7व्या महिन्यात पॉसिबल नाही. 2-3 महिने जरी लाईट बिल भरला नाही तर ऑटोमॅटिक येऊन तुमची इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जे आहे ते तुमच्या घरातलं इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन रद्द करतं. म्हणजे पैसे द्या आणि वस्तूचा वापर करा. त्याच्यानंतर बसनं तुम्ही प्रवास केलात, एसटी बसनं असेल किंवा खाजगी ट्रॅव्हल्सनं प्रवास केला असेल, असं कधी झालेलं आहे का की यावेळेस प्रवास केलात आणि 2 महिन्यानंतर पैसे, 3 महिन्यानंतर पैसे? असं नाही. तर अशा प्रकारचे जे बिझनेसेस असतात यांच्याकडे कंटिन्युअस पैशाचं सत्र चालूच असतं. का? कारण नगदी व्यवहार करायला. जर उधारीवर व्यवहार करत असतील तर मग कुठं ना कुठं जो उत्पादन चक्र आहे तो कुठं ना कुठं स्लो होतं. बट जिथं नगदी वस्तूची खरेदी विक्री व्हायली तिथं उत्पादन चक्र आहे हा कंटिन्युअस चालू असतो. तर इथं काय म्हणलेलं आहे याला? दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूचे उत्पादनात गुंतवलेल्या व्यावसायिक संस्थांना तुलनेने कमी खेळत्या भांडवलाची गरज असते. कारण यांचं कंटिन्युअस उत्पादन चालू असतं, कंटिन्युअस वस्तूची विक्री नगदी स्वरूपात करण्यात येत असते. त्यामुळं यांना कमी भांडवलाची गरज भासते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? कारण दायित्वांची म्हणजे लायबिलिटीची काळजी घेण्यासाठी संस्थेत सतत पुरेसा रोख रकमेचा ओघ सुरू असतो. साधं सिंपल लॉजिक आहे की सपोज माझा एक बिझनेस आहे आणि मी उधारीवर वस्तूची विक्री करायला कंटिन्युअस. राईट. मी पण उधारीवर वस्तू खरेदी करून आणायलो आणि उधारीवर विकायलो आणि ज्याच्याकडून मी खरेदी करून आणलं त्यांनी मला पैसे मागायलेत आणि मी पैसे त्यांना आज देतो उद्या देतो म्हणालो आणि ज्यांना मी वस्तू उधारीवर विकलो त्यांनी मला म्हणाले की मी पैसे 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर देतो. अशा वेळेस माझे जे संबंध आहे ते माझ्या लायबिलिटीज होल्डर सोबत, माझ्या क्रेडिटर सोबत काय होईल? खराब होईल. बट तेच जर मी वस्तूची विक्री नगदी करायलो, उधारीवर वस्तू आणलं, नगदी स्वरूपात विकलं, पैसे घेतलं आणि क्रेडिटर्सला देऊन टाकलं, मग अशा वेळेस मी माझ्या क्रेडिटर्सची इझिली काळजी करू शकतो. क्रेडिटर्सची काळजी करणं म्हणजे काय? ते काय आपला नवरा नाही, बायको नाही, गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाही काळजी घ्यायला. साधं सिंपल आहे. क्रेडिटर्स कडून उधारीवर वस्तू आणलं आणि जर तुम्ही वेळेवर त्यांना पैसे द्यायलात तर त्याला दायित्वांची काळजी घेणे असं म्हणतात. राईट. आणि इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जर तुमच्या व्यवसायात सतत कंटिन्युअस पैसे येत असतील, वस्तूची विक्री केल्यानंतर पैसे येत असतील तर तुम्ही इझिली तुमच्या लायबिलिटी होल्डर्सला पैसे देऊ शकता. कारण संस्थेत काय आहे? पुरेसा रोख रकमेचा ओघ काय असतो? सुरू असतो. बिझनेस मध्ये कंटिन्युअस तुमच्या पैसे आले तर क्रेडिटर्सला तुम्ही पैसे देऊ शकता. राईट. जे तुमचे धनको आहेत त्यांना पैसे देऊ शकता. बट जर तुमच्या व्यवसायात पैसेच येत नसतील तर मग क्रेडिटर्सला तुम्ही पैसे देऊ शकता का? देऊ शकणार नाही. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? त्याचप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांमध्ये ग्राहकांकडून रोख रकमेचा ओघ सतत सुरू असल्या कारणाने खेळत्या भांडवलाचे प्रमाण खूप कमी असते. आता सार्वजनिक उपक्रम म्हणजेच काय? मी आत्ताच सांगितलेलं आहे. बघा, एसटी बसनं जर प्रवास केलात तर कधी पण तुम्ही पैसे देता आणि प्रवास करता. पास जर असेल तर ऍडव्हान्स मध्ये तुम्ही ऑलरेडी पैसे दिलाच. त्यानंतर
गॅस कनेक्शन, जेही तुमच्या जवळपासचं गॅस कनेक्शन आहे त्यांना कंपल्सरी सिलेंडर घेतल्यानंतर लगेच काय करता, पेमेंट करता, उधारी ठेवत नाही. त्याच्यानंतर वीज इत्यादी सारखे जे संस्था सेवा प्रदान करतात यांची वस्तूची विक्री सतत नगदी होत असल्यामुळं यांच्याजवळ पैशाचा जो रोख प्रवाह आहे हा कंटिन्युअस चालू असतो. त्यामुळं यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता लागत नाही. खेळत्या भांडवलाची आवश्यकता त्याच व्यवसायाला लागते की जो वस्तूची विक्री उधारीवर करत असतो, आणि उधारीवर केल्यामुळं तो वसुली होण्यास थोडासा टाइम लागते, आणि त्याच्यामुळं पुढचा प्रोडक्शनची जी प्रक्रिया, उत्पादन चक्र, ते कुठं ना कुठं स्लो काम करत असते. याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, याच्या विपरीत आता हे जे गॅसवाले असेल, वाहतूक, प्रवासी वाहतूक, एसटी महामंडळचे असतील किंवा महावितरण सारखे वीज कंपन्या असतील, यांच्याकडे नगदी व्यवहार होतात. बट याच्या ऑपोजिट काय बिझनेसेस आहेत ज्यांच्याकडे व्यवहार हा उधारीवर स्वरूपात करण्यात येतो. उदाहरणार्थ, या उलट व्यवसाय चैनीच्या वस्तूंचा असेल, चैनीच्या वस्तू म्हणजेच काय, लक्झरी गुड्स, महागड्या वस्तू व्यापार करत असाल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते, कारण वस्तूची विक्रीमध्ये सातत्य नसते. आता साधं सिंपल लॉजिक आहे, ज्वेलर्सचं दुकान, ऑल राईट, ज्वेलर्सचं हा दुकान एकमात्र दुकान आहे. तसं तर अनेक व्यवसाय आहेत, बट तुमच्या माहितीसाठी, कारण तुमच्यापैकी एक ना एक जण कधी ना कधी सोन्या चांदीच्या दुकानामध्ये गेला असेल, तर सोना चांदीचे जे मोठे मोठे व्यापारी असतात, सोनाराचे जे दुकान असतात त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक कस्टमर असतात की ज्यांच्याकडे कॅटलॉग असतं, राईट, एक डायरी असते किंवा एक अल्बम टाईप असते, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे दागिने असतात आणि ते तुम्हाला बघायला सांगतात की बघा ह्याच्यातलं कोणतं तुम्हाला आवडलेलं आहे आणि मग त्या प्रकारचं आम्ही ऑर्डर करून तुम्हाला देऊ. असे जे बिझनेसमॅन, असे जे व्यापारी असतात, यांना भांडवलाची आवश्यकता नसते, कारण ऑर्डर आल्यानंतर ते तुमच्याकडून पैसे घेणार, मग मार्केटमधून सोनं आणणार आणि मग ते बनवण्याची प्रक्रिया करणार आणि मग त्याच्यानंतर विक्री करणार. याला भांडवलाची आवश्यकता जास्त नसते. बट काही काही ज्वेलर्स असे आहेत की जिथं ऑलरेडी मोठ्या प्रमाणात डिस्प्लेला सर्व प्रकारचे दागिने लावलेले आहेत, राईट, आणि ते दागिन्यांपैकी काही काही दागिने असे आहेत की जे 1 वर्ष जुनं, 2 वर्ष जुनं आहेत. आता त्या दुकानदारानं 2 वर्षाखाली त्या 10 तोळ्याच्या, 5 तोळ्याच्या हार मध्ये पैसे टाकून ते हार बनवला, बट मागच्या 2 वर्षापासून ते विकतच नाहीये. याचा अर्थ त्याचं ते भांडवल त्याच्यामध्ये काय आहे, अडकून आहे. आता जोपर्यंत त्या पर्टिक्युलर दागिन्याची विक्री होणार नाही तोपर्यंत त्या हाराची जी किंमत आहे, ते सोन्याची किंमत त्याला मिळणार का, मिळणार नाही. त्यामुळे ज्वेलर्सच्या दुकानासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, कार मॅन्युफॅक्चरिंगचा सुद्धा जर बिझनेस असेल, राईट, टाटा मोटर्स असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, यांच्या सारखे जिथे कार असतात, राईट, काही काही कार असे असतात की मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रोडक्ट सेल होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करतात, आणि काही काही युनिट्स जे आहेत काही काही ठिकाणी, आता महिंद्राची जी थार नावाची कार आहे ही महाराष्ट्रात सेल जास्त आहे, बट तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जाताल तर महिंद्राच्या थारची सेल कमी आहे. मग आंध्र प्रदेशमध्ये महिंद्राचं जे युनिट आहे तिथं काही काही थार जे आहेत 1 वर्षापासून, 1.5 वर्षापासून ऑलरेडी ओके टेस्टेड असलेले वाहने, ज्यांना ग्रीन सिग्नल मिळालेला आहे की तुम्ही ह्या युनिटला, ह्या प्रोडक्टला विकू शकता, त्यांच्या वेअरहाऊस मध्ये पडून असतात. का, कारण काय कमी आहे तिथं, सेल कमी आहे. आणि मग तिथं जर सेल होत नसेल, मग त्या 15 लाखाचा जो, 16 लाखाचा जो कारचा जो मॉडेल आहे बनवलेला, जो कारचा जो युनिट आहे, मग त्याला अशा ठिकाणी ट्रान्सफर करतात ते की जिथं जास्त सेल आहे, आणि मग त्या ठिकाणी त्याची विक्री करण्यात येते, जेणेकरून कुठं ना कुठं 15-20 लाख रुपये एका कारसाठी अडकून असतात. आता अशा प्रकारचे किती वेगवेगळ्या कार्स असतील, किती वेगवेगळ्या मॉडेल्स असतील कारमध्ये, की अशा मोठ्या प्रमाणावर त्यांचे पैसे त्याच्यामध्ये काय असतात, अडकून असतात. म्हणजेच काय, इथे काय सांगण्यात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते, कारण वस्तूंच्या विक्रीमध्ये काय नसते, वस्तूंच्या विक्रीमध्ये सातत्य नसते. मी तुम्हाला आता कारचं एक्झाम्पल सांगितलं, त्याच्यानंतर त्या सोन्याचा हारचं एक्झाम्पल सांगितलं, कारण काही काही ज्वेलर्सवाले अशा प्रकारची डिझाईन बनवतात की ते सर्वसामान्य नागरिकांना आवडतच नाही. मग अशा वेळेस त्याच्यामध्ये कंटिन्यू सातत्य असणार आहे का, नाही. मग ते काय होणार, विक्री थांबणार, त्याची विक्री थांबलं की भांडवल अडकून बसणार. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, वस्तूंच्या वितरणाशी संबंधित संस्थेकडे ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रमाणात मालसाठा तयार ठेवावा लागतो. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पत सुविधा, क्रेडिट फॅसिलिटी पुरवावी लागते. बघा, आता एखादं एक ज्वेलर्सचं दुकान आहे आणि त्या ज्वेलर्सच्या दुकानात गेलात आणि त्यांना म्हणालात की तुम्ही मला
सोन्याचा हार घ्यायचा आहे, मला मंगळसूत्र टाईप घ्यायचा आहे मला, म्हणजेच कस्टमरला, ओके, किंवा एखादा एक मेल कस्टमर गेला आणि तो म्हणला की मला हातामध्ये ब्रासलेट वगैरे घ्यायचं, दाखवा, आणि त्या दुकानदारानं फक्त 3च ब्रासलेट दाखवले, आणि लेडीज जर गेली तर तुम्हाला 3च हार दाखवले आणि म्हणलं की नाही आमच्याकडे एवढेच आहेत. मग अशा कस्टमरकडे किंवा अशा दुकानदाराकडे तुम्ही जाणार का? जाणार नाही, कारण भारतीय कस्टमर आहे, जोपर्यंत वस्तू हाताळत नाही, स्वतःच्या हातामध्ये घेऊन चेक करत नाही वस्तूच्या बाबतीत खास करून, ओके, तोपर्यंत तो कस्टमर सॅटिस्फाय होत नाही, समाधान होत नाही. मग अशा वेळेस दुकानदाराला सुद्धा माहित आहे, मग विक्री वाढवण्यासाठी काय करावं लागेल, ज्या ब्रासलेट आहेत त्या ब्रासलेटमध्ये 30-40 नमुन्याचे ब्रासलेट आणावे लागतील, हार असतील तर 30-40 नमुन्याचे हार आणावं लागेल. मग जोपर्यंत एक 10-12 हार, 10-12 ब्रासलेट तो कस्टमर बघत नाही, तोपर्यंत त्याला वस्तूची विक्री करता येत, म्हणजे तोपर्यंत वस्तू खरेदी करत नाही. आता दुकानदार आहे, ह्याला 3 हार घेण्यासाठी किंवा 3 ब्रासलेट घेण्यासाठी इझिली पैसे अवेलेबल होतात, बट 40 ब्रासलेट घ्यायचे असतील, 40 हार घ्यायचे असतील, तर किती मोठ्या प्रमाणावर त्याला भांडवल त्याच्यामध्ये गुंतवावं लागेल, राईट. त्यामुळं कुठं ना कुठं इथं काय सांगण्यात आलेलं आहे की ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रमाणात माल साठा, इन्व्हेंटरी तयार ठेवावी लागते, राईट, इन्व्हेंटरी तयार ठेवावं लागतं. त्याचबरोबर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्रेडिट फॅसिलिटी, बघा, एकतर मोठ्या प्रमाणात पैसे टाका, 4 हाराचं 40 हार दुकानात विक्रीसाठी ठेवा, चोरीचा धोका आहे ते तर अलगच. त्याचबरोबर कस्टमर सुद्धा ते वस्तू नगदी घेणार नाहीत, कस्टमरला सुद्धा काय करायचं असेल, कस्टमरला ती वस्तू घ्यायचं असेल तर त्याला क्रेडिट फॅसिलिटी, उधारीवरची सुविधा पुरवावी लागते. म्हणून अशा संस्थांना मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची गरज भासते. एकतर 4 हारचं 40 हार दुकानात ठेवा, त्याचबरोबर कस्टमर सुद्धा त्या जो हार घेऊन जात आहे त्याचे सुद्धा पैसे पूर्ण देणार नाही, तो सुद्धा पैसे कसं करेल, उधारीवर देईल. क्रेडिट फॅसिलिटी त्याला द्यावी लागते, 10-12 दिवसाची साईट तुम्हाला त्याला द्यावी लागते, तरच तो विक्री करेल. सर असं कसं पॉसिबल आहे, आम्ही देणार क्रेडिटवर, त्याला घ्यावं वाटलं घेऊ दे, नसतं जाऊ दे. मग अशा वेळेस कस्टमर तुटतात, ते तुटलेले कस्टमर बाजूच्या दुकानात जातात, त्याचा सेल वाढते, तुमचा धंदा बंद पडते. तुमचा बिझनेस जर जिवंत ठेवायचा असेल तर मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू आहे, मार्केटमध्ये कल काय चालू आहे, त्या कलाचा परिणाम आपल्या बिझनेसवर काय होऊ शकतो काय नाही, हे कंपल्सरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर इथं नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा, व्यवसायाचे आकारमान. आता साधं सिंपल लॉजिक आहे, काही काही बिझनेसेस छोटे असतात, छोट्या प्रमाणावर बिझनेस करत असतात, तर त्यांना खेळते भांडवल लागत नाही, बट काही काही व्यवसायाचा आकार हा एकदम ह्यूज स्वरूपाचा असतो, मग अशा वेळेस त्यांना वर्किंग कॅपिटल लागते. हे साधं सिंपल लॉजिक आहे. पहिलं पॉइंट बघा, एक्झाम मध्ये खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक, हा जेव्हा प्रश्न येतो तुम्हाला, ओके, त्यावेळेस तुम्हाला मिनिमम 7 मुद्दे लिहावे लागतात. तर त्यापैकी पहिला मुद्दा हा तुम्ही समजून घ्या आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. येत नसेल तर बाकीचे जे 6-7 मुद्दे आहेत ते सोपे सोपे तुम्ही पाठ करू शकता, बट समजून सर्व मुद्दे घ्यायचे. बघा, व्यवसायाचा आकारमान अंदाज, व्यवसायाच्या आकारमानाचा अंदाज त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावरून ठरविला जातो. मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर व्यापार करणाऱ्या कंपनीज खेळत्या भांडवलाची अधिक गरज असते. आता बघा, साधा सिंपल एक्झाम्पल घेऊयात. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कधी ना कधी अमूलची आईस्क्रीम खाल्ली असेल. गुजरात बेस्ड कंपनी आहे, आनंद मिल्क युनियन लिमिटेड असं त्याचं फुल फॉर्म आहे, AMUL. तर अमूलची आईस्क्रीम तुमच्यापैकी अनेक जणांनी खाल्ली असेल, बट अमूलचं बटर आणि दूध या दोघांची विक्री मोठ्या प्रमाणावर आहे. ऑलराईट, आता तुम्ही जेव्हा ऑल ओव्हर इंडियामध्ये बघता तर अमूलचं जे दूध आहे तर ऑल ओव्हर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर सेल होते, राईट. तर अशा वेळेस त्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त असते, कारण इंडियामध्ये बिझनेस करायला किती सारे लिटर दूध त्यांनी दिवसभरात विकत असतील पॅकेजिंग करून, तुम्ही विचार करा. बट ऑन दी अदर हँड तुम्ही जर पुण्यामध्ये गेलात तर तिथं चितळेचं दूध खूप फेमस आहे, बट त्या चितळेच्या दुधाची जी विक्री आहे ते फक्त आणि फक्त पुणे पुरतीच मर्यादित आहे, किंवा पुण्याच्या आजूबाजूला जे काही खेडोपाडी गावं आहेत ते तेवढ्या पुरतीच मर्यादित आहे, राईट. मग त्यांना अमूलच्या तुलनेत जे भांडवल आहे ते कसं लागेल, कमी लागेल, राईट. डन. त्याच्यानंतर विक्रीचे प्रमाण म्हणजेच काय की बाबा सेल पर्सेंटेज, राईट, की एक्झॅक्ट तुमच्या बिझनेस मध्ये सेल्स कसा आहे, सेल्स असणं खूप महत्वाचं आहे. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, हा सर्वात महत्वाचा घटक आहे. बघा, एकूण विक्रीचे प्रमाण व खेळते भांडवल
यांचे एकमेकांशी थेट नातं आहे, हे डायरेक्टली कनेक्टेड आहेत. बघा, जर सेल जास्त असेल, नीट लक्ष द्या, सेल जर जास्त असेल तर तुम्हाला वर्किंग कॅपिटल पण जास्त ठेवावा लागतो. सर हे भानगड आम्हाला कळले नाही, सेल जास्त वर्किंग कॅपिटल जास्त. बघा, नगदी सेल असेल तर वर्किंग कॅपिटल लागणार नाही, कारण वस्तूची विक्री केलात, पैसे आले की प्रोडक्शन चालू. बट सेल्स मध्ये फक्त नुसतं सेल्सचा समावेश होतो का? नाही. सेल्स इज इक्वल टू कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल्स. आणि तुमच्या व्यवसायात कंटिन्युअस उधारीवर प्लस नगदी विक्री तुम्ही जर करत असाल, मग तुम्हाला वर्किंग कॅपिटल पण जास्त लागते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की विक्रीचे प्रमाण, एकूण विक्रीचे प्रमाण व खेळते भांडवल एकमेकांशी थेट नाते आहे. जर विक्रीचे प्रमाण वाढते असेल, वरचेवर तुमची विक्री वाढवायली, कंपल्सरी तुमची विक्री वरचेवर सेल वाढत आहे. मागच्या महिन्यात 5,000 ची विक्री केलात, या महिन्यात 7,000 ची विक्री झाली, त्याच्यानंतर 10,000चं एक्सपेक्टेशन आहे तुमचं विक्री व्हायचं. ओके, 10,000 ची विक्री होईल, मग त्याच प्रमाणात खेळते भांडवली उपलब्ध करून द्यावे लागेल. जसं 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 तुमची विक्री वाढत आहे तसं 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 तुम्हाला एकतर प्रोडक्शन पण काय करावं लागेल, वाढवावं लागेल. राईट, कारण अनेक वस्तू आहेत की ज्यांची विक्री वरचेवर वाढत आहे, कारण ग्राहकांकडून त्या वस्तूचं कन्झम्पशन, उपभोग घेणं वाढत आहे. आणि मग अशा वेळेस जर तुमची विक्री वाढत असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी तुम्हाला आणखी विक्री वाढवावी लागते, आणि जेवढी जास्त विक्री वाढवताल तेवढं जास्त प्रोडक्शन पण वाढवावं लागेल. राईट, असं पॉसिबल आहे का? मी मागच्या महिन्यात 5,000 साबणीच बनवत होतो, माझी विक्री 5,000 साबणीची झाली, आता या महिन्यात 6,000 साबणीची विक्री करायचं आहे, तरी मी 5,000 साबणी बनवणार. पॉसिबल आहे का? तुकडे करून देणार का साबणी? पॉसिबल नाही. मग विक्री वाढत असेल तर तुम्हाला उत्पादन सुद्धा वाढवावं लागेल, आणि उत्पादन वाढवायचं असेल तर खेळते भांडवल सुद्धा वाढवावं लागेल. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे, उत्पादन चक्र. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. प्रोडक्शन सायकल, उत्पादन चक्र कशाला म्हणतात, चेक करा की कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असे म्हणतात. जर उत्पादन चक्राला लागणारा कालावधी मोठा असेल, बघा जो प्रोडक्ट सायकल आहे, आता काही काही वस्तू अशा असतात की त्याचं प्रोडक्ट सायकल खूप कमी असतं. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या घरामध्ये कधी ना कधी वडापाव खाल्ला असेल, तर तो वडापावचा जो पाव असतो तो एका नॉर्मल बेकरीमध्ये बनवत असतो, पण तो कुठेही कोणत्याही बेकरीमध्ये बनवत असतो असं काही नाहीये. राईट, आता त्या पावचं जो प्रोडक्शन सायकल आहे तो खूप छोटा आहे. पाव जो असतो ना, वडापावचा जर पाव असेल किंवा सँडविचचा जो ब्रेड असेल, त्याचं प्रोडक्शन सायकल खूप कमी आहे. काय करायचं, तुम्हाला गव्हाचं पीठ असतो, मैदा असतो, तो तुम्हाला आणायचा आहे. बघा, काही अशा पद्धतीचं असतं. मशीन मध्ये ते मिक्स होईल, मशीन मध्ये ते मिक्स झाल्यानंतर त्याला गरम ओव्हन मध्ये ठेवण्यात येतं, आणि मग ओव्हन मध्ये ठेवल्यानंतर त्याचं रूपांतर ब्रेड मध्ये होतं. कट करायचं असतो आणि मग डायरेक्ट तुम्ही त्याची विक्री करू शकता. नियर अबाउट किती प्रोडक्शनचे जे प्रोसेस आहेत, किती प्रोसेस मधून जात आहे, 1 2 3 4 5 6 प्रोसेस मधून ते जात आहे. प्रोडक्शन सायकल कसं आहे, खूप कमी आहे. बट ऑन दी अदर हँड तुम्ही जर कॉफीकडे बघितलं, कारण कॉफीचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे, समजून घ्यावं लागतं. तर कॉफीचे जे सर्वात अगोदर बीन्स असतात, झाडं असतात, त्याला तुम्हाला वाढवावे लागतात, हार्वेस्टिंग करावं लागते. मग त्या बीन्सला तुम्हाला प्रोसेसिंग करावं लागेल, मग त्याला जे प्रोसेस बीज आहेत त्याला वाळवण्यासाठी ड्राईंग करावं लागेल, मग त्याला पॅकिंग करावं लागेल, पॅकिंग झाल्यानंतर त्याला रोस्ट भाजावं लागेल, त्याच्यानंतर भाजल्यानंतर हलिंग करावं लागेल त्याला, आणि मग पॅकेजिंग वगैरे केल्यानंतर ते कुठे जाणार, कस्टमर कडे जाणार. म्हणजे असे जवळपास 7 ते 8 जे प्रोसेस आहेत ते कॉफीचे आहेत. टोटल किती प्रोसेस आहेत, 8 आहेत. जर आता या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जर कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करून विकत असाल, आता कॉफीच्या झाडाच्या बियाचं रूपांतर कॉफी पावडर मध्ये करणं एक कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात आहे. मैदा, गव्हाचा जो पीठ असतो किंवा मैदा असतो, याचं रूपांतर ब्रेड मध्ये करणं, याला कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करणे म्हणतात. आणि हे जे प्रोसेस व्हायली याला उत्पादन चक्र म्हणतात. आता या उत्पादन चक्रासाठी लागणारा जो कालावधी आहे तो मोठा कशाचा आहे, कॉफीचा मोठा आहे, कारण 8 प्रोसेस मधून जावं लागत आहे, 8 विविध प्रक्रियांमधून कॉफीला पुढे जावं लागत आहे. ब्रेडला 6 प्रक्रियांमधून पुढे जावं लागत आहे. तर कॉफीच्या तुलनेत ब्रेडला
कमी भांडवल लागतो खेळते भांडवल, आणि ब्रेडच्या तुलनेत कॉफीला जास्त भांडवल लागतो, कारण उत्पादनामध्ये जेवढेही प्रोसेस असतील, उत्पादन प्रक्रियामध्ये जेवढेही टप्पे असतील, तेवढा जास्त भांडवल तुम्हाला लागतो. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की उत्पादन चक्राला लागणारा कालावधी मोठा असेल तर खेळते भांडवल जास्त प्रमाणात लागते, याउलट उत्पादन चक्राचा कालावधी कमी असेल तर खेळते भांडवल कमी प्रमाणात लागते. दॅट्स इट. सोपं आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट आजचा आहे की जेव्हा बाजारात तेजी असते, मी सुरुवातीला सांगितलं होतं तेजी हा कोणत्या मुलीचं नाव नाहीये. तेजी म्हणजेच काय, वस्तूची किंमत वाढलेली असताना सुद्धा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सेल चालू होणं. दिवाळीला तेजी असते, त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जेव्हा लग्नाचा सराई जास्त असतो त्यामुळे सोन्याचे भाव वाढलेले असतात तरी सुद्धा तेजी असते. त्यामुळे वस्तूंचा साठा स्टॉक वाढविणे आवश्यक असते, आणि अशा प्रमाणात जेव्हा मोठ्या प्रमाणावर सेल चालू असतो त्यावेळेस स्टॉक तुम्हाला कंपल्सरी वाढवावा लागतो. उन्हाळ्यात हा असा कालावधी आहे लगन सराई, की त्या लगन सराईमध्ये बघा, ज्या घरात लग्न असतं त्या घरात किती साऱ्या गोष्टी लागतात. नवरा बायकोसाठी सोनं लागत असतं, त्यामुळे ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी. कपडे लागत असतात, कपड्यांच्या दुकानात गर्दी. लग्नाला आलेल्या लोकांना गिफ्ट वगैरे द्यायचं असतं, गिफ्टच्या दुकानात गर्दी असते. घरामध्ये पाहुण्यांना दूध, चहा, कॉफी, अनेक प्रकारची वस्तू, विशिष्ट मिठाई वगैरे घेऊन द्यावं लागत असतात, त्यामुळे किराणा माल, मिठाईच्या दुकानात गर्दी. लग्नाच्या पत्रिका वगैरे छापायच्या असतात, पत्रिकेच्या दुकानात, प्रिंटिंग प्रेसच्या ठिकाणात गर्दी. फोटो वगैरे अल्बम काढायचा असतात, सर्व फोटोग्राफर व्यस्त. म्हणजे कार्यक्रम एक असतो पण अनेक बिझनेसेसवर त्याचा परिणाम होत असतो. राईट. त्यामुळं इथं काय सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारात मार्केटमध्ये काय असते, तेजी असते. आणि तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानात गेलात तर मला सोनं नाही संपलंय किंवा ते पर्टिक्युलर मॉडेल नाही संपलं, मग तुम्ही काय करता, त्याच्या दुकानात जाता का नाही, दुसरीकडे जाऊन खरेदी करता. मग असं तुमच्या व्यवसायात तुमच्या वस्तू सोबत होऊ नये म्हणून तुम्हाला अगोदरपासून काय करावं लागते, ज्या वेळेस मार्केटमध्ये तेजी येणार आहे, कस्टमर येणार आहेत, वस्तूची विक्री वाढणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काय वाढवावं लागते, स्टॉक वाढवावं लागते. आता तुम्ही साधं सिंपल लॉजिक बघा, उन्हाळ्यामध्ये जो फोटोग्राफर असतात त्यांच्या हाताखाली त्यांनी माणसं वाढून घेतात का, कारण अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात. सकाळी इथं हळदी असते, संध्याकाळी तिथं अळंक्याचा कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोण असतं तिथं एंगेजमेंटचं असते, लग्नाचं असते, अनेक प्रकारचे असतात. मग ते काय करतात, माणसं वाढवतात. हा तू इकडे जा रे, तू तिकडे जा, तू त्या सोबत इकडे जा, असं करतात, स्टॉक वाढवतात. ह्युमन स्टॉक पण एक प्रकारचा स्टॉकच आहे. लगन सराईमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात मोठ्या प्रमाणात सेल होत असते, त्यामुळं एकदा जर काय कस्टमर आलं, कंपल्सरी त्याला चांगले चांगले वस्तू द्यायचं, स्टॉक वाढवायचा, अनेक प्रकारचे वस्तू ठेवायचे, जेणेकरून तुमचं काय होईल, सेल होईल. त्यामुळे इथे काय सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीचे एकूण प्रमाणात वाढ होत असते, त्यामुळे वस्तूंचा एकूण साठा स्टॉक वाढवणं आवश्यक असतं. माल साठा करून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणुकीची गरज असते. आता बघा सर, मान्य आहे की लगन सराईच्या वेळेस अनेक वस्तूंची विक्री वाढते, बरोबर आहे. बट आता वस्तूंची विक्री वाढते, तुमच्या ज्वेलर्स मध्ये 20 हार आहेत, तर कस्टमरला पटावं म्हणून तुम्ही आणखी 20 हार आणला, 40 हार आणला, तर ते दुसरे 20 हार आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय करावी लागते, गुंतवणूक करावी लागते. तरच तुम्ही कस्टमरला काय करू शकता, सॅटिस्फाईड. उन्हाळ्यामध्ये लग्न वगैरे होतात, त्यामुळे तुमचं जर फोटो स्टुडिओचं दुकान असेल तर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर कस्टमर येतील. बट ते कस्टमर येतील त्यांचे जे ऑर्डर्स आहेत ते फुलफिलमेंट करण्यासाठी तुम्हाला अगोदर एक माणूस ठेवावा लागेल, त्याला पगार द्यावा लागेल. नॉर्मल डेज मध्ये तो माणूस नव्हता, पगार नव्हती, आता तो माणूस आला, त्याला पगार द्यावी लागेल. म्हणजेच काय, हे सर्व ऑर्डर्स, हे सर्व स्टॉक तुमच्या जवळ ठेवण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अगोदर त्याच्यामध्ये काय करावं लागेल, पैसे खर्च करावे लागतील. गुंतवणूक ही सर्वात महत्वाची असते. यासाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाचा उपयोग करणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी कंपल्सरी तुमच्या जवळ काय पाहिजे, एक्स्ट्रा ऍडिशनल कॅपिटल, वर्किंग कॅपिटल तुमच्याकडे कंपल्सरी लागतो. याच्या ऑपोजिट मध्ये, आता याच्या ऑपोजिट मध्ये जेव्हा मंदीचा काळ असतो, मार्केट पूर्ण डाऊन असते, वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात आणि विक्री कमी असते, तेव्हा विक्रीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी झालेली असते. आणि मग ज्या वेळेस लगन सराई वगैरे संपलेली असते, पुसातला महिना असतो, पुसातला महिना म्हणजे जानेवारी महिना, जिथं कोणतेही लग्न वगैरे होत नाहीत, कार्यक्रम वगैरे होत नाहीत, काय नाहीत. आणि मग अशा वेळेस
तुम्हाला भांडवलाची आवश्यकता नसते, कारण कस्टमरचा फ्लोच नसतो, राईट. ऑर्डर्सच नसतात, कार्यक्रमच नसतात. मग अशा वेळेस कोणत्याही भांडवलाची आवश्यकता तुम्हाला राहत नाही. ही 5 पॉईंट आय होप मी असं एक्सपेक्टेड करतो की तुम्हाला समजलेले असतील. राहिलेले जे 5 पॉईंट आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत आणि एकदम भारी पद्धतीने मी शिकवणार आहे. बट त्याचा व्हिडिओ फक्त आणि फक्त बिग बुल बॅच मध्येच येतील. आता साधं सिंपल लॉजिक आहे बघा. आता जे युट्यूबर स्टुडंट्स बघायलेत की सर आम्ही काय पाप केलं का, युट्यूबच्या वर अपलोड करा, पॉसिबल नाही. कारण काही विद्यार्थ्यांनी फीस दिलेली आहे बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी, ऑल राईट. आणि मग त्यांच्याकडून फीस घेऊन मी जर युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट अपलोड केलं तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओज राहिलेले पॉईंटचे फक्त आणि फक्त आपल्या बिग बुल बॅचच्याच विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशनवर दिसतील, ऑल राईट. सर हे बिग बुल बॅच काय भानगड आहे? काही नाही, साधं सिंपल लॉजिक आहे की जेवढे स्टुडंट्स बोर्ड्स 2025 मध्ये एक्झाम देणार आहेत तर त्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आपण बिग बुल बॅच लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये फक्त 2,500 मध्ये तुमचे 5 विषय कव्हर होतील. कोणते कोणते? अर्थशास्त्र, ओसीएम, अकाउंट, इंग्लिश आणि चिटणीसाचे कार्य पद्धती. सर हे 2026च्या बोर्डच्या स्टुडंटसाठी सुद्धा अवेलेबल आहे, 26 साठी आहे, 27 साठी आहे, 28 साठी आहे. प्रत्येकांची फीस स्ट्रक्चर सर्व गोष्टी वेगवेगळे असतात त्यावेळेसची आर्थिक परिस्थितीचा अंदाज करून. ओके, डन. सो आजच्या ह्या व्हिडिओसाठी एवढंच. बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे आणि तुम्हाला या नंबरला जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे. तुम्ही बिग बुल बॅच जॉईन करू शकता. जेवढे स्टुडंट्स बिग बुल बॅच जॉईन करतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या क्लासेस तर्फे अशा प्रकारचे पुस्तक फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. ऑल राईट, डन. आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटत पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटत पुढच्या सेशनमध्ये.